काय म्हणतो, ती अश्विनी रडत गेली तेव्हा तिच्या मागे जायला काय झालं होतं तुला? ते की मी जाणारच होतो, पण अरे मग घोडे आणलं कुठं? इथे 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 थांब, आपण इथे बघूया. मी तुझ्यासाठी एवढं काही केलं, माझ्यामुळे तुला नोकरी मिळाली, आणि तू काय केलंस? माझा पहिल्या भेटीत तुझ्याबद्दलचा झालेला समज चुकीचा होता. ही मुलगी फोनच उचलत नाहीये. झेंडू, आता मी काय करू? शुभू, अश्विनी, अजून काहीच कळलेलं नाहीये. आम्ही पण खूप शोधायचा प्रयत्न केला, पण अश्विनी कुठे सापडतच नाहीये. ती माझाही फोन उचलत नाहीये. ए पण शुभू, ती तुझ्याकडे आली होती ना? तिथे काही झालं का? शुभू, काय विचारते मी? शांत राहू नकोस. मला खरं खरं सांग, नेमकं काय झालंय ते. नक्कीच काहीतरी झालंय, त्याशिवाय असं आशू कुणाला न सांगता कुठेही जाणार नाही. काय झालंय? ऍक्च्युली आई तिला ओरडली आणि त्याच तिला खूप वाईट वाटलं. OMG, पण का ओरडली ती बाई? कारण माझ्या आईचं जे पुस्तक तुमच्याकडे होतं ना, ते तुमच्याकडून फाटलंय. सो एवढंच ना? अरे पुस्तकच फाटलं ना, घराचं छप्पर तर उडालं नाहीये ना? या एवढ्याशा कारणासाठी तुझ्या आई तिला इतकं काही बोलली की ती बिचारी कुणालाही न सांगता कुठेतरी निघून गेली, आणि आता माझा फोनही उचलत नाहीये. OMG, किती हर्ट झाली असेल ना ती. हो, कळतंय मला. पण तुझ्या मम्मीला नाही ना कळतंय. तुझ्या मम्मीला ना असं वाटतं की हे सगळं जग ना एक वर्ग आहे, आणि ती शिक्षिका सतत सगळ्यांना लेक्चरर देत असते. मॅडम, ती माझी आई आहे. हो, पण मग आशूचं काय? तू आशूला ओळखतोस ना? अरे किती साधी मुलगी आहे ती, बिचारी. एका छोट्या गावातून आली, तिला इथलं फारसं काही माहिती नाहीये. तिच्या जीवाचं काही बरं वाईट मला तर हा विचार सुद्धा करवत नाही. झेंडू, मॅडम, मॅडम, ती घरी गेली असेल कदाचित. मी बघून येतो. हा, आणि नसेल गेली तर उगाच तिच्या आईच्या जीवाला घोर नको. फोन आशूकडे, म्हणजे तिच्या आईलाही फोन करू शकत नाही. मग आपण पोलीस कंप्लेंट करायची का? पोलीस? पण ते काय झालं होतं ते विचारतील, मग त्यावर काय सांगायचं शुभू? काही झालं तरी 24 तासानंतर पोलीस कंप्लेंट करावी लागणार. पण शुभू, ते तुझ्या मम्मीची चौकशी करतील, आणि जर आशूला काही झालं तर? OMG, शुभू,
तू प्रे करा की आशू तोवर सुखरूप घरी पोचू दे. के फोनची रिंग वाजत होती पण आता स्विच ऑफ झालाय. मला खूप टेन्शन आलं यार. मला ना त्याच वेळी तिच्या मागून जायला हवं होतं. तिची समजूत काढायला हवी होती. अरे मित्रा, होईल सगळं नीट. जाईल ती घरी. नाही सांगणार ती. आले होते तुझे भाऊजी. मी म्हणलं त्यांना तुम्हाला ना आईने पाठवलं असेल तिथं घरात काम करायला मोलकरीण पाहिजे ना, बाहेरून वस्तू आणायला सून पाहिजे. तर ही मला म्हणते की तू त्यांना उलट बोलते म्हणून तिने मला त्यांच्या समोर मारलं. हिला ना मी इथे नकोच आहे. ओ जाऊईना, हिला ना फक्त तू पाहिजे, आशू पाहिजे तुला. अगं पण तू पण पोटची लेकच आहेस ना माझ्या. तुझ्या भल्यासाठी सांगते, तुला कसं कळत नाही. आई तू शांत हो. तू ना ती अशी शांत सोडत नाही. मी ना निकलते. आशू अगं काही करणार नाहीये ती. तोंडाची वाप जाते तिच्या. नुसतं तोंड चालू असतं. सारखं आपलं हे करीन ते करीन. काही करणार नाहीये. कोणत्या गोष्टीचा विचार नाहीये तिच्या डोक्यात. काही करत नाही. शांत बसा. जा तुम्ही. आता तू जा इथून आणि परत आमच्या आयुष्यात येऊ नकोस. आणि जर आशूला काही झालं तर? सॉरी, मी समोर असून सुद्धा काही करू शकलो नाही. तायडे, मी तुझ्यासाठी जेवढं होईल तेवढं करेन ग. पण परत जीव देण्याचा विचार सुद्धा करू नको.
संकटाचं हे असंच असतं. आपण चालत असताना संकट आपल्या सोबत चालतं, पण एकदा का दुसरा दिवस आला सगळं काही छान होतं बघ. आशू, डबा घेऊन जा आठवणीने आणि हे पैसे. नाही नको, आहेत माझ्याकडे. बर. तायडे, तायडे, माझ्याकडनं तुझ्यासाठी जे करता येईल ते करेन, पण परत कधी जीव द्यायचा विचार पण मनात आणू नको. येते मी. आई, येते. रुपाले, तुला जेवढे दिवस इथं राहायचं तेवढे दिवस राहा. तू काही वजन नाही ग मला, पण ह्या पोरी समोर ना परत असं काही व्हायला नको. अगं रात्रभर काळजीने झोपली नाही ती, जेवण सुद्धा नाही केलं. सकाळपासून शांत शांतच आहे. आई म्हणून तिची पण काळजी वाटते ग मला. ते बघ, आता डबा पण विसरली. आता काय खाणार? काल रात्री पण जेवली नाही ग. खाईन ना बाहेर काहीतरी. अगं पैसे खर्च करून खाणाऱ्यातली नाहीये ती. मॅडम, पम्मी तिचं कापड मी घेते लगेच ब्लाऊज शिवायला. थांब, काल कुठे होतीस? न सांगता घरी निघून गेलीस. माझे कॉलही उचलत नव्हतीस. हे असं काम करायचं असेल ना तर त्याच्यासाठी ही जागा नाहीये. वाटेल तेव्हा येऊन काम करायचं, वाटेल तेव्हा न सांगता निघून जायचं. हे असंच वागायचं असेल ना तर मग तुझ्या घरी जा, इथे नाही. जा घरी. नाही मॅडम, असं नका करू. सॉरी, मी परत असं नाही वागणार. मॅडम, मला या कामाची खूप गरज आहे. मला कामावून नका काढू. मी तुमच्या पाया पडते. ठीक आहे, पण यापुढे मला अशी चूक नकोय. कालचं आणि आजचं काम आजच पूर्ण व्हायला हवंय. हो. जा कामाला लाग. हे पण कटिंग करून ठेवायचंय आशू. आशू, चल जेवायला. आशू, चल बाई, येते मी. छाया, चल. मॅडम, झालं. अश्विनी, तू एवढी मेहनती आहेस, प्रामाणिक आहेस, पण मग काल असं काय झालं होतं? काही नाही. घरी ठीक आहे ना सगळं? हो मॅडम, मी निघते, उशीर होतोय. अश्विनी, अश्विनी, अगं काय झालं? अश्विनी, काय झालं? अश्विनी, उठ.
अश्विनी, 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 अश्विनी उठ ना. ए अश्विनी. व्हेरी नाईस. हॅलो. हॅलो पम्मी मॅडम. हो अश्विनीला चक्कर आली आहे. हो इमर्जन्सीसाठी तुमचा नंबर दिला होता म्हणून. OMG, आशूला चक्कर आलीये. हो बेशुद्ध झाली आहे ती. प्लीज तुम्ही लवकर या ना इथे. मी आता येऊ नाही शकत. मी जरा आता बिझी आहे. अहो पण डोंट वरी, मी ना तुम्हाला एक दुसरा नंबर देते. त्या नंबरवर फोन करा, ते येतील लगेच. ओके. आणि हो, काळजी घ्या हा तिची. मी पाठवते नंबर लगेच. बाय. नंबर सेंड. हॅलो. हॅलो, तुम्ही अश्विनी नावलेला ओळखता का? हो. अहो तिला चक्कर आली आहे. काय? हो बेशुद्ध झाली आहे ती. तुम्ही प्लीज लवकर इथे पोहोचा. हो. पण नक्की कुठे येऊ? हो ठीक आहे, आलोच मी. ओके. फोन पण लागत नाहीये डॉक्टरांना. अश्विनी, मी शुभंकर. तुम्ही मला फोन केला होता, पण डॉक्टरला का नाही बोलवलं? मी डॉक्टरांना फोन लावतेय पण त्यांचा फोनच लागत नाहीये. पण हिला अर्जंट डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. हो. ओ शुक शुक. अहो बघताय काय, जरा हात लावा ना.